शेती आपल्या जगण्याचा आधार. पण याच शेतीत काही असे धोके लपलेले आहेत ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर आज आपण बोलणार आहोत कृषी रसायनांच्या सुरक्षित वापराविषयी. आणि ही माहिती खरं सांगायचं तर ही फक्त महत्त्वाची नाही, तर ती अक्षरशः जीव वाचवणारी आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी खरा धोका काय आहे ते समजून घेऊ. मग आपलं संरक्षक कवच म्हणजे पीपीई, त्यानंतर फवारणीची योग्य पद्धत कोणती, अचानक काही आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करायचं, आणि सगळ्यात शेवटी काम झाल्यावर काय काळजी घ्यायची. चला तर मग सुरू करूया. बरं, मग चला थेट मुद्द्यावर येऊया. आपला पहिला टप्पा आहे खरा धोका. आणि हो, हा धोका काही फक्त कागदावरचा नाहीये. याचे परिणाम थेट आपल्या शेतात, आपल्या आरोग्यावर दिसतायत. हे समजून घेण्यासाठी आपण एक केस स्टडी पाहूया. पण एक प्रश्न मनात येतो नाही का, की कीटकनाशकांच्या संपर्कात येण्याचा धोका तो नेमका किती गंभीर असतो? ह्याचं उत्तर एका अभ्यासाच्या आकडेवारीत दडलेलं आहे. हे बघा, 86% हा आकडा खरंच धक्कादायक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एक अभ्यास झाला आणि त्यात असं दिसून आलं की तब्बल 86% शेतकऱ्यांनी कीटकनाशकं वापरल्यानंतर डोळ्यांची जळजळ होते अशी तक्रार केली. म्हणजे विचार करा, ही समस्या किती मोठी आणि किती व्यापक आहे. आणि ही समस्या फक्त डोळ्यांच्या जळजळीपुरती मर्यादित नाही. संपर्कात आल्यावर इतरही काही लक्षणं दिसू शकतात, जसं की थकवा येणं, त्वचेवर खाज किंवा जळजळ होणं, डोकेदुखी, चक्कर, मळमळ किंवा अगदी अंधुक दिसणं. आता बघा, ही लक्षणं आपल्याला अगदी सामान्य वाटू शकतात, पण खरं तर ही एका मोठ्या धोक्याची घंटा असू शकते. मग प्रश्न येतो की या धोक्यांपासून स्वतःला वाचवायचे कसं? याचं उत्तर सोपं आहे, आपलं स्वतःचं संरक्षक कवच घालून. हो, म्हणजे वैयक्तिक संरक्षक उपकरणं, ज्याला आपण पीपीई म्हणतो. हीच आपली रासायनिक धोक्यांपासून संरक्षण करणारी पहिली ढाल आहे. UNH एक्सटेन्शनचे एक वाक्य आहे जे खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की पीपीई योग्य प्रकारे वापरलं तर कीटकनाशकांच्या संपर्काचा धोका खूप म्हणजे खूप कमी होतो, पण तो पूर्णपणे नाहीसा होत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की फक्त पीपीई घालणं पुरेसं नाही, ते योग्य प्रकारे घालणं आणि बाकीचे नियम पाळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. चला, शरीर संरक्षणापासून सुरुवात करूया. कमीत कमी लांब बाह्यांचा शर्ट आणि लांब पॅन्ट घालणं गरजेचंच आहे. ही झाली अगदी बेसिक गोष्ट. पण जर रसायन जास्त धोकादायक असेल तर मग मात्र रसायन प्रतिरोधक कव्हरऑल किंवा सूट घालणं अजिबात टाळू नका. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बोलूया हातांबद्दल. हातांना सगळ्यात जास्त धोका असतो नाही का? त्यामुळे योग्य हातमोजे घालणं तर खूपच आवश्यक आहे. कोणते? तर नायट्रिल किंवा निओप्रीन सारखे, जे रसायनांना आत येऊ देत नाहीत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कापूस, कॅनव्हस किंवा चामड्याचे हातमोजे चुकूनही वापरू नका, कारण ते रसायन शोषून घेतात आणि धोका अजून वाढवतात. हात झाले, आता डोळे. डोळ्यांचं संरक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. फवारणी करताना जे शिंतोडे उडतात किंवा वाऱ्याने जे कण येतात त्यांपासून डोळ्यांना वाचवण्यासाठी सेफ्टी ग्लासेस, गॉगल्स किंवा मग फेस शील्डचा वापर करायलाच हवा. आणि हो, हे घेताना खात्री करा की ते ANSI Z87.1 सारख्या प्रमाणित सुरक्षा मानकानुसार बनवलेले आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कीटकनाशकाच्या डब्यावरचं लेबल. तोच कायदा आहे, हे लक्षातच ठेवा. त्यावर जेवढं पीपीई वापरायला सांगितलं आहे त्यापेक्षा कमी वापरणं म्हणजे केवळ स्वतःलाच धोक्यात टाकणं नाही, तर तो एक प्रकारे कायद्याचा भंग आहे. यात कोणतीही तडजोड नाही. ओके, तर पीपीई बद्दल आपण बोललो. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, सुरक्षित फवारणीची पद्धत. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काय काय करायला हवं याची एक सोपी नियमावली. फवारणी सुरू करण्याच्या आधी 4 गोष्टींची खात्री करायची. 1. लेबल पुन्हा एकदा नीट वाचा. 2. आपलं फवारणीचं यंत्र कुठून गळत तर नाहीये ना ते तपासा. 3. योग्य पीपीई घाला. आणि 4. टाकी भरताना नरसाळ्याचा वापर करा, म्हणजे रसायन खाली सांडणार नाही. आता फवारणी चालू असताना काय करायचं नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. पहिलं, खाणं-पिणं किंवा सिगरेट विडी ओढणं पूर्णपणे बंद. नोझल चोक झालं, तोंडाने फुंकून साफ करायचा प्रयत्न अजिबात करू नका. फवारणी नेहमी वाऱ्याच्या दिशेने करा, वाऱ्याच्या विरुद्ध नाही. आणि हो, घरातली लहान मुलं किंवा जनावरं यांना त्या भागापासून लांबच ठेवा. आपण कितीही काळजी घेतली तरी अपघात कधी सांगून येत नाही.
आणि अशा वेळी म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं हे माहीत असणं हेच आपलं आयुष्य वाचवू शकतं. चला तर मग याबद्दलच बोलूया. हे चिन्ह बघूनच आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य कळतं. जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा प्रत्येक सेकंड महत्वाचा असतो. अशावेळी घाबरून न जाता शांत डोक्याने पण वेगाने योग्य पाऊल उचलणं गरजेचं आहे. जर समजा कोणी रसायनाच्या संपर्कात आलं तर लगेच ह्या 4 गोष्टी करा. 1. आधी घटनास्थळ सुरक्षित करा. 2. त्या व्यक्तीला लगेच मोकळ्या ताज्या हवेत घेऊन जा. 3. ज्या त्वचेवर किंवा डोळ्यांवर रसायन लागलंय तो भाग भरपूर स्वच्छ पाण्याने धुवा. आणि 4. अजिबात वेळ न घालवता ताबडतोब वैद्यकीय मदतीसाठी कॉल करा. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की वेगवेगळ्या रसायनांची लक्षणं वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ कीटकनाशक विषबाधेत डोकेदुखी, चक्कर, मळमळ जाणवते. पण जर एनहायड्रस अमोनियाचा संपर्क झाला तर खोकला, श्वास लागणं, जळजळ अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं ओळखता आली तर योग्य प्रथमोपचार द्यायला खूप मदत होते. हा पॉयझन हेल्पचा क्रमांक आहे जो खूप महत्त्वाचा आहे. जर बाधित व्यक्ती शुद्धीवर असेल आणि बोलण्याच्या स्थितीत असेल तर उपचारांसाठी योग्य सल्ल्याकरिता या क्रमांकावर फोन करून मार्गदर्शन घेता येतं. आणि जेव्हा डॉक्टर किंवा वैद्यकीय मदत पोहोचेल तेव्हा एक गोष्ट अजिबात विसरू नका. ज्या रसायनामुळे हे घडलंय त्याचं लेबल किंवा त्याचं सेफ्टी डेटा शीट, ज्याला SDS म्हणतात, ते त्यांच्या हातात द्या. यामुळे डॉक्टरांना योग्य उपचार जलद गतीने सुरू करता येतात. बरं, फवारणी झाली म्हणजे काम संपलं असं अनेकांना वाटतं. पण नाही, धोका अजून संपलेला नाही. काम पूर्ण झाल्यावर स्वच्छता आणि विल्हेवाट कशी लावायची हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगायचं तर ह्याच गोष्टीकडे सर्वात जास्त दुर्लक्ष होतं. तर या रिकाम्या कंटेनर्सचं करायचं काय? इथे स्पष्ट दिलंय. काय करायचं तर कंटेनर कमीत कमी 3 वेळा स्वच्छ धुवायचे आणि पॅकेजिंग सुपरवायझरकडे परत करायचं. काय नाही करायचं तर ते रिकामे कंटेनर परत कधीही वापरायचं नाहीत. उरलेलं मिश्रण नदी नाल्यात किंवा तळ्यात तर अजिबात टाकायचं नाही. त्याऐवजी ते कंटेनर फोडून टाका आणि सुरक्षित ठिकाणी जमिनीत गाडून टाका, म्हणजे कोणी त्याचा गैरवापर करणार नाही. आणि सगळ्यात शेवटी आपली स्वतःची स्वच्छता. कामाचे कपडे म्हणजे ते PPE ते घरातल्या इतर कपड्यांसोबत कधीच धुवायचं नाहीत. ते वेगळे धुवा. रोजचं काम संपलं की लगेच स्वच्छ अंघोळ करा. आणि हो, काहीही खाण्यापिण्याआधी हात आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुणं हे तर विसरायचंच नाही. तर आपण आज बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आता जाता जाता फक्त एक प्रश्न. या सगळ्यापैकी अशी कोणती एक सुरक्षिततेची सवय आहे जी आत्तापासून आपण सुरू करणार आहोत? लक्षात ठेवा, एक छोटासा बदलसुद्धा खूप मोठा धोका टाळू शकतो. काळजी घ्या, सुरक्षित रहा.